आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितोशी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे पांडुरंगा संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपद या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि गेली अनेक वर्षापासून आपल्या या हिवरखेडे या गावाला चालू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम कीर्तन उत्सव कीर्तन सोहळा नाम यज्ञ नाम उत्सव मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात संपूर्ण गाव एका आईची लेकरं होऊन एकत्र येतात आणि दरवर्षीप्रमाणे हा उत्सव याही वर्षी हे की नाही साजरा करतायत आपल्या घरी एकुलते एक मुलीचा लग्न सोहळा जेवढ्या आनंदात थाटामाटात आपण साजरा करतो तसंच सगळं गाव एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षीचा हनुमंतरायाचा उत्सव आणि वार्षिक सप्ताह मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात संपूर्ण करत असतात त्यातली ही आजची कीर्तन सेवा माझ्या वाटेल आहे समस्त ग्रामस्थ मंडळी हिवरखेडे सगळे आई बहिणी वडीलधारी तरुण मित्रमंडळी हिवरखेडे ज्येष्ठ मंडळी हिवरखेडे सप्ताहाचे आयोजक नियोजक हिवरखेडे या सर्व लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि तुम्हा सगळ्यांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते गावचे सरपंच आदरणीय पिंटू भाऊ भोयटे आदरणीय कैलासराव तांबडे आणि त्यांचे सगळे सहचारी जे जास्त सोमनाथराव या सर्व मंडळींनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित सर्व वडीलधारी सर्व माझ्या आई बहिणी सर्व टाळकरी माळकरी गायक वादक बाल गोपाळ हे सगळे इडलेचे का भारी दिसत आहे सगळे सरपंच उद्या टोपे घेऊन या 2-4 डझन सगळ्यांना तुमच्या गुणांना आहे का नाही इकडे एक मोदक उभा आहे पाठीमाग चोपदार तर लय भारी पुढे असं धरा असं धरा असं उजव्या लांब ठेवा धानच्या वा खूप छान हार्मोनियम वादक बाबा तुम्हाला वंदन दादा तुम्हाला वंदन गोड मृदंगाचार्य माझे मित्र असणारे गोड मृदंगाचार्य आदरणीय समाधान महाराज वा खूप छान गोड कीर्तनकार उत्तम कीर्तनकार गोड गायनाचार्य आदरणीय अंबादास महाराज वा खूप छान गोड कीर्तन करतात ते आणि गोड गायक पण आहेत गोड गायनाचार्य आदरणीय जालिंदर महाराज वा खूप छान मला वंदन इकडे गोड साऊंड सिस्टीम शिवांजली मंडप साऊंड निमगावा दादा तुम्हालाही वंदन फॅन कोणी लावला ज्यांनी लावला त्यांनाही वंदन सगळ्यांना एकदा मनोभावे वंदन करतो चिन्मय दादा तुम्हालाही वंदन सगळ्यांना एकदा वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो मस्तक हे पाया
अजिबात कुणी वाजवायचे नाही. कशाला उगाच हापीत दुखायचे तुमचे, उगाच भजन केलं पापीत लागायचं. त्यापेक्षा ताट बसा सर्वांगाचे गाण करून ऐका. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील पाचही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माय बाबू हो अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या वर आईची जाती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा नारायण नामे भुव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत पण कशा करता कीर्तनी अनंत गावो घेती नारायण नामे भुव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. महाराज म्हटले उठा वेग करा घाई करा तातडी करा आणि उठून शरण जा उदारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचंय? हा देह काळाचा आहे. हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50 वय वर्ष 60 वय वर्ष 80 आणि तो करार एकदा संपला की हा देह काळाचा आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा. तेथे मनुष्याचे काय आहे? अंबादास पाटील इथं दोन अर्थ लागतील बघा. देह हा काळाचा आहे आणि पैसा कुबेराचा आहे असा एक अर्थ लागेल बघा. आणि दुसरा अर्थ असा होईल देह हे काळाचं धन आहे आणि पैसा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? देणारा देव आहे नेणारा देव आहे. त्याच्या मनात आलं ना सरपंच राजाचा रंग करतो रंगाचा राजा करतो. त्याच्या मनात आलं ना आई मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री करतो उपमुख्यमंत्र्याचा डायरेक्ट मुख्यमंत्री करतो. दोघांचं काय करतो कीर्तन समजून पाहू. त्याच्या मनात आलं काही पण होतं आहे का नाही. त्याच्या मनात आलं तर सफरावाल्याला डायरेक्ट 3-4 मधली बंगला देऊन टाकतो आणि त्याच्या मनात जर आलं तर डायरेक्ट बंगल्यावाल्याला सफरातच नेऊन बसवतो. तो का म्हणे आले समर्थाच्या मना तेथे होय राहणार रंग त्याचा आहे का नाही. आणि म्हणून उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. ही बायको माझी पोरग माझं गाडी माझी बंगला माझा. हो ना आम्ही कुठं काय म्हणतो तुमचंच सगळं. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आणि अभंगाचा शेवट करताना जालेंद्र महाराज किती गोड केलाय बघा. प्रश्न विचारलाय शेवटच्या चरणात का रे. हिवरखेड्याच्या लोकांना आणि परिसरातल्या आलेल्या पाहुण्यांना तुकाराम महाराजांनी अभंगाचा शेवट करताना प्रश्न विचारलाय का रे नाशिवंतासाठी. हा प्रश्न आहे. अरे नाशिवंतासाठी जो भेटल त्याला विचारले का रे नाशिवंतासाठी. अरे बायको नाशिवंत घर नाशिवंत गाडी बंगला माडी नाशिवंत सगळं जग नाशिवंत आहे. यांच्यासाठी रात्रदिवस कष्ट करतो डे नाईट ड्युट्या करतो रात्रीचा उठून बारेला जातो 2-2 कीर्तन आहे का नाही. 2-2 कीर्तन म्हणले का बघा ना कशी असते. एक जण मला म्हणला होता तुम्ही 2-2 कीर्तन काला करतात असं मला एक म्हणलं होता. त्याला म्हणलं मग तू ऊसात कांदे कशाला लावतो. ऊसातले कांदे बंद कर मी 2 कीर्तन बंद करतो आहे का नाही. हा डे नाईट ड्युट्या करतो रात्रदिवस कष्ट करतो. आणि असाच प्रश्न हरिपाठातल्या 5व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विचारला ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना विचारला. सायास करीशी प्रपंच दीन निशी पण हरीशी न मजशी कुण्या गुणे. हा प्रश्न आहे. तसंच आणि का असं करता असं करू नका. उठा वेग करा घाई करा त्याने तुझी काय नाही केली चिंता. बायको नाही दिली का नवरा नाही दिला पोरगा नाही दिला का गाडी नाही दिली का बंगला नाही दिले का काय कमी काय देवाने केलंय असं करू नका. उठा वेग करा घाई करा तातडी करा आणि उठून शरण जा उदारा पांडुरंगा. अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या सुरुवातीला हिवरखेड्याची पाहुणे सगळे अभंगाच्या सुरुवातीला 4 प्रश्न आहेत. 4 प्रश्न आहेत 4 अभंगाच्या सुरुवातीला. शरण कोणी जायचं शरण कोणाला जायचं शरण कसं जायचं आणि शरण कशा करता जायचंय असे 4 प्रश्न आहेत. त्याचा पहिला प्रश्न असा आहे शरण कोणी जायचं. जे नरदेहाला आले त्यांनी जायचे. कोणाला देवाला. कसं सर्व भावे म्हणजे काय काया वाचा आणि मने. काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे तोंड म्हणजे नामस्मरण आणि मनाने देवाला शरण जायचंय. बरं कशा करता दुःखाच्या सागरातून पहिलं किनाला घेऊन जाणारा फक्त तोच आहे आणि म्हणून तुम्ही देवाला शरण जा. तुकाराम महाराजांकडे 25 वर्षाचा मुलगा गेला. तुकाराम महाराजांकडे 25 वर्षाचा
ते तुम्ही काय म्हणले ते शरण जा काय शरण जायचं? तुकाराम महाराज म्हणले किती वर्षाचा आहे तू? म्हणले 25. काय काम करतो? काय नाही, बोंबलं दिलं तू. काम काय करतो? म्हणजे काहीच नाही, आई वडील त्याच्यावर उड्या मारतो. म्हणजे माईक, तू लहान होता, तुला काहीच कळत नव्हतं, तुला बोलता येत नव्हतं, तुला काहीच कळत नव्हतं, पण तुझं आता हे जे वय आहे हे सगळ्या गोष्टी करण्याचं वय आहे. सगळ्या म्हणजे जवळ सकळ शित आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकून गो, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा करणं, नाम परमार्थ करणं तुझं हेच वय आहे, आणि म्हणून तू देवाला शरण जा. अंबादास महाराज तुकाराम महाराजांकडे 85 वर्षाची म्हातारे बाबा आले, आणि त्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, बाबा आपलं महाराज, मी रात्री हिवरखेड्याला आलो होतो, पण ते तुम्ही शरण जा म्हटले, का देवाला शरण जायचं? तुकाराम महाराज म्हणजे, बाबा किती वय तुमचं? 85. काय काम करता? काहीच नाही करीत. मग काय करू शकता? म्हणजे काहीच नाही ना. तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा तुम्ही विहिरीची कामं करू शकता का? या वयात अजिबात नाही. रस्त्यांची कामं अजिबात नाही. खडीक्रेशर अजिबात नाही. हमाल्या अजिबात नाही. मग तुम्ही काय करू शकता? तेव्हा तुकाराम महाराजांना त्या म्हाताऱ्या माणसाने उलट प्रश्न केला, तुम्हीच सांगा मी काय करू शकतो? तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, या वयात तुम्ही आता एकच काम एका जागेवर बसून सुद्धा देवाची प्राप्ती करता येऊ शकते, परंतु त्यासाठी सवडीने भावे हरिनाम घे, आपलं आवडीने भावे हरिनाम घ्यायची. आपलं हेच चालू आहे, सवडीने भावे हरिनाम घ्यायची. कांदी काढायला आले, कांदी काढून झाले का मग पाहू सवडीने भावे हरिनाम घ्यायची. काही काही पोरीचं लग्न जमेले, लग्न झालं का पाहू सवडीने भावे हरिनाम घ्यायची. हे चालू आहे सध्या, आवडीने भावे नाहीये. काही नाही, हा लग्न झाल्यानंतर पोरगा लग्नाला आलाय, त्याचं जमून ठेवले, त्याचं पाहू आहे का नाही, मग पाहू नंतर. सवडीने व्हावे, सवडीने नाही, आवडीने व्हावे. आवडीने आणि भावाने म्हणजे श्रद्धेनं आणि विश्वासानं जर तुम्ही देवाची उपासना कराल तर देव तुम्हाला जागेवर भेटायला येईल. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. तुम्हाला गंमत सांगतो, गंमत इकडे पहा. गंमत म्हणजे टाइमपास नाही, मुद्दा आहे. या अभंगाच्या सुरुवातीला 5 मुद्दे, सगळ्या आया ताया काक्या माम्या भाऊ दादा सगळे पाहुणे, 5 मुद्दे अभंगाच्या सुरुवातीला आहेत. आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, इथे येऊन काय करायचं, आणि इथलं काम झालं की जायचं पुढं, अशी 5 मुद्दे आहेत. शब्द ऐकता तुम्ही काय सांगता? जायचं पुढं, चला जेवायला. 5 गंमत करतोय नाही तर भेटा पुढं एकटाच येईल. ऐका, 5 मुद्दे आहेत. 5. आपण कोण आहोत, पहिला उत्तर. इकडे बा, सगळ्या बायांना माणसाला प्रश्न विचारतो, आपण कोण आहोत मला सांगा. सगळी माणसं इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? तिकडे आवाज येतो का? तिकडे माहिती ऐका इकडे बा, आपण कोण आहोत, इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? नव्हतं. तुम्ही असं कुठं ऐकलं का? इकडे बा, आपल्या हिवरखेड्याची एका जणाची बायको आणि चांदवडला हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली, आणि त्या बाईला म्हणजे त्या बाईच्या नवऱ्याला फोन आला घरी डॉक्टरांचा किंवा नर्सचा, कुठे तुम्ही? मी वावरात आहे ना. काय झालं? तुमची बायको बाळंती झाली ना. काय बोलता? काय काय झालं? काय मुलगी असं? हो आहे का नाही? ती नर्स म्हणली, डॉक्टर तुम्ही शुद्धीवर आहेत का? मुलगा झालाय त्याला. ती मुलगी हे कधी? हो मुलगा आहे का नाही? त्यांनी काय कपडे घातले, 2-4 पोरांना फोन केला हिवरखेड्यातला, चला कुठे? चांदवडला. काय? माझी बायको बाळंती झाली, आम्हाला बाळ झालं. सगळे पोरं गाडीत बसले, मित्र आणि गेले हॉस्पिटलला. आणि
आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभे राहिले. त्या बाळाला म्हणले, काय रे संपत कवा असं कुठं झालं, असं कुठं झालं? अहो जन्माला आल्या आल्या बाळाला नाव तरी होतं का? काय ओवी आहे, उपजली या बालकाशी नाव नाही ती पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं, मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला आणि 12व्या दिवशी बारसं गाजून त्याचं नाव ठेवलं. येथ वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती एन अनुष्ठिती सामान्य सकळ. वाड वडिलांच्या नियमाप्रमाणे त्या बाळाचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? काहीतरी ठेवलं, आमाजी गामाजी. काय नाव आहेत लोकांची, खतरनाक नाव आहेत, खतरनाक. त्या दिवशी नांदोडीला मी 1 वर्ष श्राद्धाचं प्रवचन केलं. ती चिठ्ठी जेव्हा आली अंबादास महाराज माझ्या पुढं, ती चिठ्ठी वाचून मला प्रवचनच करता येईना. पण माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पीटी मास्तर, मला हसू कंट्रोल होत नाही. लय प्रॉब्लेम माझा, लय माझा प्रॉब्लेम मोठा. ती चिठ्ठी आली माझ्या पुढं, ती चिठ्ठी वाचून प्रवचनच करता येईना. त्या आजीचं नाव असं होतं, गंगा भागीरथी. चिकनाबाई बाबुराव मोकळे. इकडे बघा, हात नका हलवू, इकडे बघा, हात नंतर आलो तुमच्याकडे गेला. हे का नाही नाव चिकनाबाई, नवऱ्याचं नाव बाबुराव, आडनाव मोकळे. हे का नाही काय नाव आहेत महाराज, भयान. पूर्वीच्या बायांची नावच लय खास होते महाराज. तुम्ही पहा, सखुबाई, मीराबाई, जनाबाई, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, काय नावं होते पहिल्या बायांची नाव. आताच्या बायांचे नाव पण तुम्ही काय सारे त्या खाताच्या कोणाचे नाव आहे, इडिया, सुपला, उज्ज्वला. म्हणजे ज्याला दिली त्याचा पार खतच झालं पाहिजे, तो गेलाच पाहिजे, काही उजाडलंच नाही पाहिजे. काय नाव आहेत पूर्वीच्या लोकांची, आहे का नाही? हा, लोकांची नाव सुद्धा खास होते. गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर पण नाव गंगाधर. खतरनाक नाव आहेत महाराज, आहे का नाही? माणसाने नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं. इकडे बा, तिकडे माणसाने नावाप्रमाणे असावं. त्या बाळाचं नाव ठेवलं. चला, कुठून आलोय आपण? लय लांबून आलोय आपण. दुरून आलो मी गा दुःख झाले दारून, यावया यथवरी होते हेचे कारण. माणसं जन्माला लय लांबून आले, लय म्हणजे लय लांबून आले. लय लांबून म्हणजे कुठून आले? लय दुरून आलोया, बाटावरून कलटी मारून आलोया. इथे लांबून आलोय का आपण? मग लांबून याचा अर्थ काय? लांबून याचा अर्थ असा आहे, 84 लक्ष योनी फिरे मग मिळे मनुष्य जन्म. एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा. मग लाग वारा, मग लागी वारा मानवाचा. आहे का नाही? एक एक योनी कोटी कोटी फेरा. इतक्याला म्हणजे मग हेच आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय? यावया यथवरी होते हेची कारण. कोणतं कारण? जरा ज्ञानेश्वरी मध्ये या. ज्ञानेश्वर महाराजांनी इतका गोड पुरावा दिलाय. आगा कर्मी जे उरावे तै तेच दुखे बळावे, तया ते भोगावया यावे ते आहे का? आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं, ते सुख असू किंवा दुःख असू ते आम्हाला माहिती नाही, पण ते उरलेलं कर्म भोगण्यासाठी केले कर्म मागल्या जन्मातलं कर्म उरलं होतं, ते सुख असो किंवा दुःख असो ते आम्हाला माहिती नाही, पण ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी या जगात आपण इथं आलो आणि ते कर्म करायचं. केले कर्म झाले ते ची भोगा आले. किती गोड प्रमाणे ते गौंडी गौंडी बांधकाम करतो बघा, ते वळंबा लावून काम करतो. गौंडी दादा काम कसं करतो? वळंबा लावून काम करतो. एक की वीट थोडी सुद्धा पुढं आणि मागे नाही गेली पाहिजे, त्याचा कोणा सुद्धा बाहेर आणि पुढे नाही गेला पाहिजे. ऍक्युरेट काम करतो, तसं ऍक्युरेट प्रमाणे यांनी दिले बघा. किती सुंदर आहे. केले कर्म झाले तेची भोग आले. जे केलं तेच भोगावं लागतं. कर्म कोणाला चुकत नाही ना. चुकत कोणाला दादा? माझ्या हाताकडे पाहतो, मला ऍक्शन करून दाखवतो. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. काय वाटतं तुम्हाला? हे बरोबर बोलतोय का? जे केलं ते भोगावंच लागतं. तुम्ही जे काही देता समोरच्या लोकांना तसंच तुम्हाला मिळतं. मी तुम्हाला असं विचारतो पेटी मास्तर भाऊ, आणि आपलं उदाहरण चाललंय, नाही तर उठा मुलीच ऐका.
समजा समोरच्याला तुम्ही लय शिव्या दिल्या, उदाहरण चाललंय आपलं, नाही तर मी हिकावा दिली द्या. जर तुम्ही एखाद्याला लय शिव्या दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्या देईल ना, शाप नाही, शिव्या देईल ना. शिव्या दिलं शाप काल देईल. जर तुम्ही यांना शिव्या दिल्या तर हे तुम्हाला काय देतील? शिव्या देतील ना. कधी असं म्हणतील वा वा छान छान धन्यवाद असं म्हणते, ते तुम्हाला शिव्या देतील ना. हो सगळ्या बा इकडे बा, जर शेजारच्या बाईनं वाटीवर साखर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल? जाऊ घरी निघून जाऊ. मग तुम्ही असे माझ्या, जसं मी आरोपी आलोय तुमच्या गावाला, अशा पाहू राहिलो. तुमचा हप्ता बंद काय म्हणायचा? बोला माझ्याशी बोला. इकडे बा, शेजारच्या बाईनं वाटीवर साखर जर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल ताई? वाटीवर देईल नाही का पोत आणून देईल? तुम्ही आई होईल आमची गरज भागवली, हे घ्या पोत. असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे वरून साखरेचे टाकेल म्हणून काय पोत आणून देईल काय? तुम्ही जे काही देता, तुम्ही एखाद्याला असं करा राम राम, नाही तुम्हाला राम राम करेल राम राम, एखाद्याला असं करा डायरेक्ट असं करतो. असं तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळते. केले कर्म झाले तेची भोग आले, जे केलं तेच भोगावं लागतं. इथं एक सुंदर उदाहरण आहे अंबादास पाटील, तुम्ही लय गोड उदाहरण दिलं, आपलं प्रमाण दिलं, आता त्या प्रमाणाचं उत्तर तुम्हाला देतो सगळ्यांना. फक्त ताट बसा म्हणलं नाही का, हे उदाहरण मी कधी कुठं सांगत नाही, पण तुम्ही लय टवकारले म्हणून तुम्हाला सांगतो. लय सुंदर आहे, लय भारी आहे. उदाहरण ऐकून तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही, इतकं सुंदर आहे. सांगतो जरा भजन करा. मुद्दा असा आहे अंबादास पाटलांचा, केले कर्म झाले तेची भोग आले. बरं का, जे केलं तेच भोगावं लागतं. उदाहरण असं आहे, 85 वर्षाची म्हातारी बाबा, सगळे आई ताई भाऊ दादा सगळे ऐका, 85 वर्षाची म्हातारी बाबा, त्यांची सुनबाई, त्यांचा मुलगा अशी आणि त्यांची 4 वर्षाची नात, अशी 4 लोक कुटुंबात राहत होते. आजीबाई बऱ्याच वर्षापूर्वी वारल्या होत्या, त्यामुळे आजी काही कुटुंबात नव्हत्या. हे 4च माणसं होते. आई दोघेही नवरा बायको सर्व्हिसला होते, पोरगा सर्व्हिसला होता, सुनबाई सर्व्हिसला होती. ती दोघेही नवरा बायको सकाळी 9ला घरातून निघून जायचे, संध्याकाळी परत 6लाच घरी यायचे. मग दिवसभर घरी कोण? बाबा आणि नात. मग बाबाला काय काम? 4 वर्षाची नात सांभाळायची आहे का नाही, आणि तिला खाऊ पिऊ घालायचं, तिचं लालन पालन करायचं, तिला अंगणवाडीत घेऊन जायचं, परत घरी घेऊन यायचं, एवढंच काम. लय आनंदात चाललं होतं. पण काळ असा आला मंडळी, तेची भोग आले, जे केलं तेच भोगावं लागतं. पण त्याच्या अगोदर एक वाक्य मला आठवलं, कर्म कोणाला माफ करीत नाही हिवरखेडीचे ग्रामस्थ. कर्म अजिबात कोणाला माफ करीत नाही. कर्म फिरून परत तिथं येत असतं. कर्म हिवरखेड्यातून निघालं का डायरेक्ट चांदवड, चांदवडून डायरेक्ट थोडस परत माघारी फिरतं. असं मधल्या मार्गे चंद्रीश्वरी मार्गे डायरेक्ट मालेगाव, मालेगाव डायरेक्ट पुन्हा मनमाड, मनमाडून लासलगाव, लासलगाव पुन्हा हिवरखेड्याला येतो. कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. याच्याकरता उदाहरण आहे, टाइमपास नाही, मुद्दा आहे, लय भारी आहे, तुम्हाला लय आवडत. लय भारी चाललं होतं या चौघांचं. पण एक काळ असा आला मंडळी, कर्म कसं उलट फिरतं बघा. त्या बाबांना पॅरालिसिस झाला एक दिवस. बाबांचा एक पाय निकामी झाला, एक हात निकामी झाला, अर्ध तोंड बाबाचं वाकडं झालं. पण पोरांनी घाई घाई उचललं, हॉस्पिटलला नेलं, उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या आत बाबांना बरं वाटलं. बाबांचा निकामी झालेला हात मजबूत झाला, बाबांचं वाकडं झालेलं तोंड क्लिअर झालं. फक्त बाबांचा एक पाय निकामी राहिला. त्यामुळे बाबांना चालता येईना, सगळ्या गोष्टी बाबांच्या एका जागेवरच व्हायला लागल्या. 2-2.5 महिने समाधान महाराज त्या बाईला सेवा केली, सुनबाईला सासऱ्यांची, त्या बाबांची सेवा केली 2-2.5 महिने. पण 2-2.5 महिन्यानंतर काळ असा आला, हिवरखेडीचे ग्रामस्थ, त्या बाईंना सासऱ्यांचा ते तिरस्कार निर्माण झाला. ते किळस यायला लागली सगळं जागेवरती पाहून बाबाचं सगळ्या गोष्टी. राग यायला लागला तिला बाबाचा, किळस यायला लागली बाबाची. आणि न राहून तिने एक दिवस नवऱ्याला सांगितलं, म्हणजे का हो इकडे या, काय तुमच्या बापाला उचला वृद्ध आश्रमात नेऊन टाका, मी आता काही करणार नाही त्यांची सेवा. इथून मागे केली 2-2.5 महिने, आता मला ते पावत नाही, मी ते करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या बापाची सेवा करणार नाही. उचला, जा वृद्ध आश्रमात नेऊन टाका त्यांना, जा, तिथं लय लोक असतात सेवा करायला. तोंड बारीक केलं, रडायला लागलं आणि सांगितलं, बायको अगं दुसरीला होतो तेव्हा माझी आई वारली, मी दुसरीला होतो तेव्हा माझी आई वारली, मला दुसरा भाऊ नाही ग, दुसरी बहीण नाही मला, माझा बाप आणि मी आम्ही दोघंच घरात. स्वतः माझा बाप हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करून त्यांनी मला मोठं केलं.
स्वतः स्वयंपाक करून मला खाऊ घालायचा, शाळेत घेऊन जायचा, मला स्वतः आंघोळ घालायचा माझा बाप, शाळेत घेऊन जायचा आणि शाळेत सोडून आला का मिळेल ते काम दिवसभर करायचं. संध्याकाळी पुन्हा शाळा सुटायच्या 15 मिनिटं अगोदर गेटवर येऊन उभा राहायचा. हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा माझ्या बापाने माझ्यासाठी केला. अगं स्वतः मडके कपडे माझ्या बापाने वापरले, पण मला चांगले कपडे घेऊन दिले. का? माझा पोरगा कॉलेजला आहे, माझा पोरगा हायस्कूलला आहे, माझा पोरगा निमिनातला आहे, माझा पोरगा नाशिकमध्ये केटीएचएमला आहे, माझा पोरगा आरकेला आहे, माझा पोरगा बीवाय केलाय, माझा पोरगा आयटीआय करतोय किंवा इंजिनिअरिंग करतोय. मोठ्या मोठ्या घरची कार्टी कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून येतात आणि माझ्या बाळाच्या अंगावर जर फाटके मडके तुटके जुने कपडे पाहिले तर माझ्या बाळाला ते बोर असतील आणि म्हणून माझ्या बापानं फाटके मडके जुने कपडे वापरून मला चांगले कपडे घेऊन दिले. लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, अधिकारी बनवलं आणि आता माझ्या आपल्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि आता माझ्या बापाला प्यारले झालं तर म्हणते वृद्धाश्रमात शक्य नाही. तुला काय करता येईल ते कर, मी माझ्या बापाला इथून हलवणार नाही. ठीक आहे. पण त्या बाईंनी तिची पद्धत वापरली. तिची पद्धत म्हणजे व्हीआयपी पद्धत. तिनं सांगितलं एक काम करा, तुमच्या बापाला राहू दे इथं, मी जाते माझ्या माहेराडी. त्या बाहेर पडतो असं काय करू नको. म्हणजे मग असं सरळ जा. त्यांनी उचललं बापाला, गाडीत बसवलं, वृद्धाश्रमात नेलं, सह्या वगैरे झाल्या, ऍडमिशन झालं. बापाला सोडून परत निघाला. इकडे बा परत निघाला. पण बापाने थोडस लांब अंतरावरती नेलं. गेल्यानंतर बापाने मोठ्याने आवाज दिला, हे बाळा. काय बाबा? इकडे बोला ना. इकडे इकडे. काय बाबा? इथं माझ्याजवळ आहे. हा बोला. काहीच न बोलता बापाने पालंगावर उडी मारली. जालिंदर महाराज पोराच्या गळ्यात पडला आणि ढसा ढसा बाप रडला. रडून सांगितलं, का रे बाळा, काय चुकलं माझं? काय गुन्हा केला मी? अरे लहान होता तेव्हा तुझी आई वारली रे. अरे दुसरी बायको नाही केली मी. माझा विश्वास नाही या जगात कोणावरती. अरे एक दिवस भाकर थापताना, भाकर भाजताना हाताला माझ्या चटका बसला तर तू मोठ्याने आरडला, माझा हात तोंडात घेतला आणि सांगितलं, बाबा तुम्हाला लई त्रास होतो, मला दुसरी आई करा. मी सांगितलं, बाळा मी दुसरी आई करीन, मी दुसरी बायको करीन, तुला दुसरी आई होईल. पण तिनं जर तुला जीव नाही लावलं तर मी ते माफ करणार नाही, मी ते सहन करणार नाही. आणि म्हणून माझा विश्वास नाही कोणावरती, म्हणून मीच तुझी आई, मीच तुझा बाप. तुला काय करता येईल ते कर, पण मी दुसरी बायको करणार नाही. बाळा अरे दुसरी बायको नाही केली मी, तुझ्यावरती रानपण घातलं, आयुष्य घातलं आणि मला तू प्यारलेच झाला तर वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. काय चुकलं काय माझं? बाबा गैरसमज करू नका. तुम्हाला प्यारलेच झाला, माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही म्हणून तुम्हाला मी इथं आणले. अरे मग इथं, अरे वृद्धाश्रमातलं जगणं म्हणजे तुला माहिती का काय? आपणच उघड्या डोळ्यांनी जिवंतपणी पाहिलेला आपला मृत्यू म्हणजे वृद्धाश्रमातलं जगणं. इथं कशाला आणलं? नाही बाबा राहा. बापाला सोडून घरी आला, 8 दिवसात बाबा घरी आले. असे 6 महिन्यामध्ये गेले. पण आपलं उदाहरण काय चाललंय? तेची भोगा आले. हे तुमच्या प्रमाणाचं उत्तर आहे. तेची भोगा आले. आणि उदाहरण माझं एक पुरावामध्ये घातलं. आता कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. कर्म कोणाला माफ करीत नाही. बायका लक्ष द्या. 6 महिन्यानंतर काळ असा आला, हिवरखेड्याचे मायबाप त्या पोराला स्वतःला त्याच्या बापाचा तिरस्कार तयार झाला. काय झालं माहिती नाही, घरात काय भानगडी झाल्या. तो पोरगा बापाचा रागराग करायला लागला. न राहून एक दिवस त्यांनी बायकोला सांगितलं, म्हणजे काय ग, तू व्हीआयपी, मी व्हीआयपी, तू एज्युकेटेड, मी एज्युकेटेड. आणि मोठे मोठे लोक आपल्या घरी येतात आणि म्हातारं प्यारलेच होईल मध्ये मध्ये लुडबुड करते, टाको काळा दाबून टाको का मारून एका वरचं. मला ते काही पावत नाही, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुझ्या पण इज्जतीचा प्रश्न आहे. ते लोक मला हसतात, टाको का काळा दाबून. ती म्हटली तुमचा बापन तुम्ही. तो म्हटलं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे बायको. काय? प्यारलेस होण्याच्या 10-15 दिवस अगोदर माझा बाप मला बोलला होता, बाळा 85-86 माझं वय झालंय, आता मी कधी जाईल माझा भरोसा नाही. पण या जगातून जायच्या आत, या जगातून जायच्या आत मला काशीची यात्रा घडून आणू नका. या जगातून जायच्या आत मला काशीची यात्रा घडून आण. आहे का नाही? आणि तेवढी संधी आहे माझ्या डोक्यात. काय? आता जातो घेऊन काशीला आणि तिला गंगेत लोटून देतो, मारून टाकतो आणि उभ्या पावली परत येतो. म्हणजे असं शुभस्य श्रीराम, चांगल्या कामाला विषय कशाला करता? उचला. त्याने उचललं, लासलगावला नेलं, ट्रेन मध्ये बाबाला बसवलं. 2 दिवसाचा प्रवास करून गाडी काशीला पोहोचली. वाराणसी गाडी पोहोचली. उतरल्या त्यांनी घड्याळ पाहिलं, पहाटेचे 5 वाजता आहेत. आणि पहाटेचे 5 वाजले असं त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात लगेच पुढची कल्पना सुरू झाली. आता पहाटेचे 5 वाजता आहेत, आता गंगेवर कोणीच नसणार, गंगा या वेळेला निर्मनुष्य आहे. आता जातो, लोटून देतो, मारून टाकतो, परत निघून जातो. कारण सकाळी जर लोटलं तर कोणीतरी पाहिजे, धरतील, मारतील, हाणतील, सोडतील आणि परत आपल्याला बाबाला न्यावं लागेल. त्यापेक्षा आता जाऊन लोटून देतो. आणि म्हणून काशी त्या नदीवर घेऊन आला. आणि नदीवर आणल्यानंतर माझ्याकडे नदीवर आणल्यानंतर बापाने ते पाणी प्यायला सांगितलं, बाळा अरे थंडी गारठ्याचा महिना,
आणि मला प्यारलेचा मी पेशंट आहे आणि मला तू इथं घेऊन आला. एक काम कर आता, ठीक आहे, मी पहिल्या पायरीवर बसून आंघोळ करतो, तुझा आतमध्ये. नाही नाही बाबा, छाती एवढ्या पाण्यात उतरल्याशिवाय आणि आंघोळ केल्याशिवाय गंगेची आंघोळ केल्याचं पुण्य मिळत नाही, असं शास्त्र आहे. कुठलं शास्त्र आहे काय माहिती? आणि म्हणून त्यांनी बापाला छाती एवढ्या पाण्यात उतरवलं. नीट ऐका, छाती एवढ्या पाण्यात उतरवलं आणि त्या वाहत्या पाण्यात बापाला धक्के देऊ लागला, लोटू लागला. आणि मग बापाने हात धरून प्रश्न विचारला, का रे पोरा, अरे मला वाटलं तू काशीला दर्शनाला आणलं, तू तर मला मारून टाकायला आणलं. तुम्हाला मारायलाच आणलं मी. अरे पण का, काय केलं मी तुमच्या दोघांचं? अरे प्यारच झाला पण तुझी बायको माझा रागराग करते, आता तू माझा रागराग करतोय. अरे काय केलं काय तुमचं? काहीच नाही, आम्हाला तुम्ही नकोय. अरे मग मारतो कशाला? इथं सोडून दे ना, मी तर भीक मागल, इथंच राहील, इथंच मरण, मग तुझ्या घरी येणार नाही. मारू नको. नाही नाही, मी तुम्हाला मारणारच, तसा मी इथून जाणारच नाही. आणि मग आता आपला मुद्दा जवळ आलाय. ठीक आहे बाळा, मार, तुला मारायचं मला? हो मार. बाप रडायला लागला आणि रडून सांगितलं, बाळा ऐक, तुझ्या बायकोला किती पगार आहे मी कधी विचारलं नाही, तुला किती पगार आहे मी कधी विचारलं अजिबात नाही, तुमच्या दोघांना नवरा बायको कधी मी 1 रुपया मागितला नाही. मग आज मागतोय तेवढी गोष्ट पूर्ण कर, मला बिंदास मार. काय बाबा? ती बघ ती समोरची टेकडी दिसती ना, हा, त्या टेकडीवर घेऊन चला, तिथून खाली लोट. म्हणले का? असं का? इथे पाणीचे तिथे पाणीचे, इथून लोटल्यावर तुम्ही मरणारच आहे, तिथून लोटल्यावर मरणारच आहे, मग इथून का नको, तिथून का? तू चाल, मला घेऊन चाल. आणि मग त्या टेकडीवरती आणलं. ती टेकडी अशी होती मंडळी, खाली भवरा होता, भवरा पाण्यात. बापाला लोटल्यानंतर बाप परत वरती येणारच नाही, अशी ती जागा होती. आणि तिथं आणलं, बापाला पोरगा त्या पाण्यात लोटणार. तेवढ्यात बापाला पुन्हा पोराने प्रश्न विचारला, बाबा आता सांगा, तिथून का नको म्हणले लोटायला आणि इथून का? तेव्हा बापानं मोठ्याने हुंदका देऊन रडून सांगितलं, बाळा तुझी चुकी नाही दादा, 25 वर्षापूर्वी इथूनच माझा बाप मी खाली लोटला होता. तुमच्या प्रमाणाचं उत्तर, केले कर्म झाले ते जे भोगाले, जे केलं तेच भोगावं लागतं. कर्म फिरून फिरून परत तिथं येत असतं. मग जे कर्म करण्यासाठी आपण आलोय ते कर्म करायचं सोडलं आणि जे ऐकणे मग वेगळ्याच मार्गाने धावतोय. कोण गांजा काय फुकतोय, बिड्या काय ओढतोय, सिगारेट काय ओढतोय, तंबाखू काय खातोय, कमी वयात काय मरतोय. 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुमची ताकद नाही म्हणायची. 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, 25 वर्षाच्या पुरी विधवा आहेत. बाया नाहीत त्या, पुरी आहेत. त्यांच्या वयाच्या पुरी शिकतायत अजून. कोण MPSC, कोण UPSC, कोण LLB म्हणजे वकिली, कोण DED करतोय, कोण MBA करतोय, कोण BCom करतोय, कोण MCom करतोय, कोण BBA करतोय, कोण नर्सिंगचा कोर्स करतोय. आणि या विधवा झाल्या. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही का? एक बाळ आहे छोटं, 1 वर्षाचं 2 वर्षाचं. मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव त्या बाईनं आयुष्य कसं आणि कोणाकडे पाहून काढायचं? आहे का नाही? नवरा अटॅक पाय वारला, कॅन्सर पाय वारला, व्यसनाबाई गेला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, कोरोनाच्या काळात सापडला. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. तुकाराम महाराजांनी विचार केला, हे सगळं लोक धावतायत पण वेगळ्या मार्गाने धावतायत, कमी वयात जगातून निघून जात आहेत. यांना मार्गदर्शन करणं आपलं काम आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणले, अरे काम मरता त्यापेक्षा एक काम करा, सगळे आई वडील सगळे ऐकून ठेवा. इथं पुन्हा असा प्रश्न आहे, तुकाराम महाराज उठा म्हणतायत, मग आपण काय झोपलो होतो काय? आणि तरी उठा का म्हणतात? याचं उत्तर असं आहे, प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलंय, प्रत्येक क्षेत्रात अगोदर जाग व्हावं लागतं, मग पुढचा उपदेश.
आपण सगळे शेतकरी वर्ग आहे. गाईला घास कापायचं आहे, अगोदर काय करावं लागेल? रुपये उठावं लागेल ना. झोपल्या झोपल्यात चालू मी घास कापायला, असं तर कधी होत नाही ना. काय करे आधी उठावं लागेल. आंघोळीची काही गरज नाही, आंघोळी केली काय नाही केली, पण उठावं तर लागेल ना. झोपल्या झोपल्यात चाललो घास कापायला, असं कधी होत नाही ना. आहे का नाही? असं आहे का नाही? प्रत्येक संतांनी जागा केल्या. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी त्यांचं ब्रीद वाक्य बघा, उठा आणि मधल्या खोलीत जाऊन झोपा, असं म्हणले का नाही? मग उठा हा उपदेश आहे आणि मग कामाला लागा. अगोदर जागे केले आणि मग पुढचा उपदेश आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले इज ए नॉट अ जोक. तुमच्याकडे स्वाध्याय आहे का? आहे? स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांचं भावगंगा नावाचं एक ग्रंथ आहे बघा, त्याच्यात सुद्धा त्यांनी अगोदर जाग केलंय. ते म्हणतात, जाग 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 तरुणा, संस्कृतीची तूच राख. नामदेवरायांनी जागा केलं पा, उठा जागे वारे आता. इथून मागे तुम्ही झोपले होते पण आता उठा, असाच एक अभंग बघा काकड आरतीमध्ये. बोल बोलणे आबोलणे जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घर खुले गेले. याचा अर्थ काय होतो माहिती का? जागे बाहेर म्हणजे संसारात, आणि गाढ झोप लागली ती परमार्थात, आणि म्हणून उठा जागे वारे आता. तसंच तुकोबर आहे, उठा उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा, आणि काय करा? शरणचा उदारा पांडुरंगा. इकडे बा, देव लय उदार आहे. माझ्याकडे बघा, देव लय उदार आहे, काही मागा तो नाही म्हणत नाही. उदार चराचरी चिकड. भगवान लय उदार आहे. लय उदार म्हणजे किती? माझ्या तोंडात पा, तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. देव लय उदार आहे, काही मागा तो नाही म्हणत नाही. काही मागा म्हणजे काही मागा म्हणजे तुमच्या डोक्यात येईल तेच मागा. मग ते खालच्या दर्जाचा असू किंवा वरच्या दर्जाचा असू, काही मागा तुमच्या डोक्यात येईल तेच मागा. आस्तिक असो किंवा नास्तिक असो, काही मागा तो नाही म्हणत नाही. याला काय उदाहरण आहे ना? उदाहरण मी तसं जाणार नाही गावाच्या बाहेर, अर्धवट अभंग ठेवून जाणार नाही. जरी वेळ संपला तरी मी अभंगाचा सरळ अर्थ पहिल्यांदा सांगून टाकलेला आहे का नाही? ऐका, काहीही मागा, सगळ्या आया ताया, सगळे भाऊदादा, ऐका बा, देवाला तुम्ही काहीही मागा तो नाही म्हणत नाही. एकदा नारद देवाकडे गेले, माझ्याकडे बा, एकदा नारद देवाकडे गेले, देवाला म्हणे, देवा तुला 16,100 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. देव म्हटले, मग मी काय करू?
नाही नाही नाही, तुला 16,160 बायका आणि मला एकही बायको नाही. मग काय म्हणणं काय तुझं सांग ना, 8:30 वाजून गेले. नाही नाही नाही, तुला 16,160 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. आता बोलणार एक नाही पुढचं नारदा. आणि मग नारद म्हणले देवा तुला 16,160 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. मग मला असं वाटतं तुझ्या 16,160 बायकांमध्ये एखादी बायको मला देऊन टाक. देवाच्या असं जर उद्या सकाळी हिवर खेड्यात एखाद्याला म्हणलं तर जिवंत कापायच नाही का? पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. ऐकायचा पुरावा वाचवा. नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी. नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी. ना देवा मला तुझ्या 16,160 बायकांमध्ये एक बायको पाहिजे. देवाला राग नाही आला. देव हसला. देव म्हटला नारदा हसोडी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझी मुख्य अंतोरी समर्पिली यथार्थ. जा नारदा तुला माझ्या 16,160 बायकांमध्ये एक बायको पाहिजे का? तुला जी आवडत ती ने खरंच का? पण ऐक ना, ज्या घरी नसेल मी कंसारी, तिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारद म्हणली येडा त्या नारद कोणत्या कॉलेजला होतं काय? तिथं होतं काय? नाही मिळत आमच्या इकडे होतं केव्हा. नारद म्हणला येडाच्या आत देव बोलून फसला. म्हणले हा असून असून किती तरी जवळ असेल 2,000 3,000 10,000 15,000 पण या किती सगळ्या 16,160 की नाही एक तर भेट करे आपल्याला. आणि म्हणून नारद माझ्याकडे पण तुम्हाला ऍक्शन करून दाखव नारदाची. आणि म्हणून नारद प्रत्येक घरी जायचे दरवाजा वाजवायचे टकटक आणि देव दरवाजे उघडायचे. काय नारदा काय हे चांगलं तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. झाला पोपट पहिल्याच घरी पोपट. परत पुढचा दरवाजा टकटक आणि देवानीच उघडला. काय नारदा काय तिकडे लासल गाव चाललं होतं तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. 16,160 घरं फिरले नारद. सगळीकडे देव देव होता तो समाधानराव. भगवान कृष्ण होता तो. तो काय कृष्ण कमान कर होता का? देव येतो अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी देखिले मी त्याशी बाप रघुमा देवीवर गुण बनले कैसे. जिकडे पाहे तिकडे देवच देव हरीची दासा हरी दाही दिशा. जिकडे पाहे तिकडे देवच देव. शेवटचा दरवाजा वाजवला आणि देवानीच उघडला. देव म्हणे नारदा अरे काय लावला टाइमपास काय नाही तुझे पाय कुठे मला दाखव. तिने नाही तो भाग वेगळा पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ. देव तुमचा इतका उदार आहे? हो लय उदार आहे. काय तुमच्या देवाकडं काय आहे काय नाही हे विचारा. भूमी किती गोडी पा. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तू जाण भगवंत. सगळ्या आया बाया सगळे माणसं देवाकडे 6 गोष्टी होत्या. 6 गोष्टींमधल्या 5 गोष्टी देवाने लोकांना वाटून दिल्याय. फक्त एकच गोष्ट कोणाला दिली नाही तिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती. हे प्रेमात पडा तेव्हापासून आहे. हो ना माझ्याकडे पुरावा आहे त्याला. मी काय असं बघून बोलतो काय? मी अभ्यास केलाय 4 वर्ष राहिलो. त्याला पुरावे आहेत ना. असं मग कसं काय उचलायची बल लावली एखादं मनीच उठायचं नाही का सांगायला पुरावा. ऐका लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती. एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भागवतातली ओवी आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटाला बापुडे येर कोणीकडे राव रंक. हे प्रेमात पडा तेव्हा बघून ये. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो बा. माझ्याकडे माझ्या तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. भगवान विष्णू अशी निवांत बसली होती वैकुंठात क्षीरसागरात. तेवढ्यात लक्ष्मी आली. आता देव काही टेन्शन मध्ये असतील. आता सृष्टीचा निर्माता आहे तो. काहीतरी गणगणित असतील ना देव. आणि तेवढ्यात लक्ष्मी आली. माहिती तोंडात लक्ष्मी आली आणि देवाला म्हणली देवा मला तुमच्याशी लग्न करायचंय. देव म्हटली ए क्या बोलती तू? आता क्या बोलो मैं? अगं मला 16,108 बायका आहे बाई. त्याला कुठं नेऊ सोडून तू चालली
म्हणली परत माझ्या लग्न करायला या जन्मात शक्य नाही. लक्ष्मी म्हटली मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन. हे वाक्य सुद्धा तेव्हापासून आहे. इंस्टाग्राम मुळे फॉर्मला आलंय वाक्य. ती लक्ष्मी म्हटली मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन. असा राग आला देवाला. देवाने पाठ फिरवली. माझ्याकडे बात मला ऍक्शन करून दाखवलं. देवाने पाठ फिरवली. लक्ष्मी परत पुढून आली मला तुमच्याशी लग्न करायचे. देवाने परत पाठ फिरवली. लक्ष्मी परत पुढून आली मला तुमच्याशी लग्न करायचे. देवाने परत पाठ फिरवली. एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा पाहिलं. असा राग आला देवाला. देव म्हणले लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. वर बाय तू किती प्रयत्न केला तरी तुला मी माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. पण तुला जर लईच माझ्या संग राहायची इच्छा असेल ना वरती बोल. तुला जर लईच माझ्या संग राहायची इच्छा असेल ना तर तुला माझ्या पायाची सेवा करायची. सेवा करावी लागेल. पाय लक्ष्मीचे हाती. अहमदास पाटील ते पुढचं म्हणले असेल तुम्ही मग ते तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं असतं. वेगळी आणावा तो आहे म्हणून म्हटलं पाय लक्ष्मीच्या हे गाणे. पाय लक्ष्मीचे हाती. आणि म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती आणि म्हणून बाईकवाले टेन्शन मध्ये आले आहे का नाही. हा आहे का नाही. म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही. बाकीच्या 5 गोष्टी देवाने लोकांना वाटून दिल्या. कोणत्या कोणत्या वाटले आता ऐका. हा बरोबर आहे. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. अवतारे देवोनी करना हाती कीर्ती दिगंतरी मिळविली. आहे का नाही. 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. कोणत्या कोणत्या कोणाला दिल्या. त्यातली पहिलीच गोष्ट या बाबाला दिली. पा हा गहू आहे ना गदावाला बाबा. गदावाला बाबा हनुमंतराव त्यांना दिले. हनुमंत दादाला पहिली गोष्ट दिली. यशे थोरविला मारुती. सगळ्या बाया ताया काक्या माम्या मावश्या भाऊ दादा ज्याला मिलिटरी भरती करायची आहे, ज्यांना पोलीस भरती करायची आहे, ज्यांना फार एमपीएससी यूपीएससी एलएलबी म्हणजे वकिली काय काय करायचं असेल किंवा सरपंच गावात तुम्ही आहात, तुम्हाला तुमचे सगळे सदस्य मंडळी गावात ग्रामपंचायतीचे तुम्हाला काही कमी वयात मोठं काम करायचं असेल गावात तर तुम्ही हनुमंतरायाची उपासना केली पाहिजे. हा हनुमंत कासे आहे का नाही. हनुमंतरायाची उपासना केली पाहिजे. का बरं. यश नावाचा गुण मारुतीला दिलेला आहे. तुम्ही म्हणशील आम्ही तर पांडुरंगाचे भक्त आहे. मग आमचा पांडुरंग आम्हाला मिलिटरी मॅन करणार नाही का. अजिबात नाही करणार पांडुरंग तुम्हाला मिलिटरी मॅन. का बरं. पांडुरंगानेच यश नावाचं खातं यांना दिलेलं. पुरावा येईल त्याला माझ्याकडे. मी काय असं मुगम बोलतो काय. ऐका पुरावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांचे नेते मंडळी असे समोर बसवले. पूर्ण ऐका नाही तर ऐका अर्ध वाटत द्या मला गुतून. तेवढ्यासाठी येईल असेल काही काही आज. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज सरपंच. उद्या फक्त एवढ्या लोकांमध्ये एखाद्याला फक्त विचारायचं तुम्ही रात्री कीर्तन कसं काय झालं. हा बरं झाले. अरे बरं काय चांगलं म्हण ना. नीट बोलणारच नाही कोणीतरी माप काढणारच. तुम्हाला बघा मी मारुती मंदिरापुढे सांगतो नीट बोलणारच नाही. एक तरी बोलणार तुम्हाला कार्यक्रम फेल झाला म्हणून. नीट बोलताना ते तसं करमतच नाही. ते आमचेच का आला देवाचे माप काढतात. ते आम्ही कोण कुठले आहे का नाही. ते तुम्हाला सुद्धा नीट बोलणार नाही. गावात काही किती चांगलं काम करा ते कुठेतरी खपली काढणारच. तसं त्याच्यामुळे बार काही नाही का नाही तर ऐका अर्ध वाटत द्या गुतून मला. एक तर सध्या लय आमच्यावर ऐका मुद्दा आपला चालला होता. गमतीचा भाग वेगळा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी त्यांचे नेते असे समोर बसवले. सांगितलं तुम्ही आरोग्य मंत्री, तुम्ही शिक्षण मंत्री, तुम्ही आदिवासी विकास मंत्री, तुम्ही अन्न पुरवठा वन औषधी मंत्री, तुम्ही आमके मंत्री तमके मंत्री. आणि मग आता मला सांगायचं बा
जर तुम्हाला अशी खाती वाटून दिले आणि मग जर तुम्हाला हिवर खेड्याच्या एखाद्या माणसाला शिक्षणासंदर्भात जर काही काम असलं तर कोणाकडे जावं लागलं? शिक्षण मंत्र्याकडे जावं लागलं ना. एका जणांनी फाईल घेतली, साहेब आले होते चांदवडला मुख्यमंत्री, उदाहरण चालले नाही तर म्हणजे कवा ऐका उदाहरण देतो मी तुम्हाला पटवून द्यायसाठी. मुख्यमंत्री साहेब आले होते ना चांदवडला, एक जण आडदांड बाबा आजोबा, ती नात खूप शिकली, त्या नातीची फाईल घेतली, निघाली फाईल घेऊन डायरेक्ट त्या सभेत, साहेब थांबा थांबा थांबा, माई नात लय शिकली, हिचं पा काहीतरी नोकरी पाण्याचं. ते बाकीची मंडळी धावली, ते म्हणजे नंतर बोला नंतर बोला. साहेब म्हणले थांबा थांबा, बाबांना बोलू द्या, तुम्ही बाजूला. बाबा बोला, काय म्हणणं तुमचं? मी बोलतोय फडणवीस, बोला काय म्हणणं तुमचं? काय नाही बाबा, ही माझी नात आहे, लय शिकली साहेब, काही तिचं पण नोकरी पाण्याचं. साहेब म्हणले बाबा तुम्ही शिक्षण मंत्र्याकडे जा, ते तुमचं काम करतील. आपण तुम्ही मुख्यमंत्री ना. बाबा मी जरी मुख्यमंत्री असलो तरी पण ते शिक्षण खातं मीच त्यांना दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचं काम ते करतील. तसं तुम्ही पांडुरंगाचे जरी भक्त असले तरी पण पांडुरंगानेच यश नावाचं खातं यांना दिलेलं आहे, आणि म्हणून यशे थोर विला मारुती म्हणून सगळ्यांना आता मीच म्हणतो हा. तुम्हाला किती मोठा त्रास, वट उघडायची पुन्हा मिटवायची, किती मोठा त्रास आहे का नाही? आज मी रोजाना जेल असल्यामुळे सगळं मीच म्हणतो. यशे थोर विला मारुती. सगळ्या आई ताई, सगळ्या तुम्ही माझ्या आई बहिणी सारख्या स्वयंपाक करताना रोज हनुमंतरायाची हनुमान चालीसा म्हणत म्हणत स्वयंपाक करा. पाठ नाही तुमच्याकडे मोबाईल आहे, प्रत्येक मुलींकडे आयाकडे मोबाईल आहे, युट्यूबला जा, हनुमान चालीसा लावून द्या, ऐकत ऐकत स्वयंपाक करा, हरिपाठ ऐकत ऐकत स्वयंपाक करा. परिणाम सात्विक वृत्तीचं अन्न तयार होईल, आणि सात्विक अन्न तयार झाल्यामुळे जे खातील ते अन्न त्यांची वृत्ती सुद्धा सात्विकच होईल. आणि जर तुम्ही रागाभरा टेन्शन मध्ये जर स्वयंपाक केला तर तुमचं अन्न तामसी वृत्तीचं होईल, आणि ती अन्न ज्यांनी खाल्लं त्यांची वृत्ती सुद्धा तामसीच होईल. आणि म्हणून येशे थोरविला मारुती आहे का नाही? ज्यांच्या घरात लय आजार आहे, आजार खूप आजार आहे, एक नीट झाला का दुसरा आजारी, तो नीट झाला का तिसरा आजारी, असं जर कोणाच्या घरात असेल ना सगळी माणसं, तर त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची उपासना करायची. नासे रोग हरे सब पीरा, जपद निरंतर हनुमंत वीर. आता पुढची अजून एक गोष्ट आहे पाटील, आमचं काय त्याच्या आपला काही विश्वास नाही त्या गोष्टीवरती, पण आहेत बरेच लोकांचा त्याच्यावर विश्वास, यातलं बाहेर जर आता काहीतरी, आमचा काय त्याच्यावर विश्वास आहे, आमचा विश्वास देवावरती आहे. ते राहतं काहीतरी बरेच बाहेरचा आपलं ते पिशाची बाधा, त्याची जरी कोणाला भीती असेल तर त्यांनी सुद्धा हनुमान चालीसा वाचायची. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. आहे का नाही? आणि दादा हे दोन मंत्र जर म्हटले तर माणसाचा आजार पण पिशाच्या बाधा लांब पडते. तेव्हा पूर्ण हनुमान चालीसा म्हटल्यावर काय होईल? काय म्हणले, काय खोटं बोलता महाराज कीर्तनात तुम्ही? म्हणजे कसं काय? अहो आम्ही रोज हनुमान चालीसा वाचतो, वाचता ना तुम्ही? तुमच्या हनुमान चालीसा आम्हाला माहिती कशी आहे, कसं श्री गुरुचरण अशी तुमच्या हनुमान चालीसा अशी नाही. तुमच्या पाठ जरी असली हनुमान चालीसा तरी हातात ग्रंथ घ्या. इकडे बघा, तो ग्रंथ ते पुस्तक नाहीये, तो ग्रंथ आहे, असं हातात घ्या. ती छोटं जरी दिसायला असलं ते हनुमान चालीसा ग्रंथ, तरी पण तो ग्रंथ आहे असा हातात घ्या. पाठ जरी असला तरी हातात घ्या, वाचून म्हणा. श्री गुरुचरण सरोज रज निजमनु मुकुरु सुलारी, वर्ण हुरकुबर विमल जसो जोदाय प्रचारी, बुद्धि हतनु जानके सुनिरूपम कुमार, प्रबुद्धि विद्यादि हुमुय क्लेश विकार. असं पाहून म्हणा. परिणाम आणि अजून काय भाव ठेवायचा आहे, या प्रत्येक अक्षरातून माझा हनुमंत दादा माझ्याशी गप्पा मारतोय हा भाव ठेवून ग्रंथ वाचा. परिणाम कृपा करी हरी ज्ञानेश्वरीच्या बाबतीतले तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना अशीच वाचायची. माझे माऊली प्रत्येक शब्दातून माझ्याशी बोलतायत. ओम नमोजात्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसमेते आत्मरूपा देवा तुझी कडे सकलार्थमती प्रकाशू म्हणे अवधारी जोजी आहे का नाही, म्हणे सकलार्थमती प्रकाशू अवधारी जोजी. हे प्रत्येक अक्षरातून माझी माऊली माझ्याशी बोलतायत. हा भाव ठेवून वाचा. परिणाम भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी यशे थोरविला मारुती. अशा प्रत्येक गोष्टी वाटून दिल्या. फक्त लक्ष्मी कोणाला दिले नाही म्हणून तुम्ही काही मागा तो तुम्हाला नाही म्हणत नाही. बरं आता एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. 9 वाजले असले कंटा वाजले का 9 वाजले आहे 9 मिनिटं जमलं. ऐका, देव दिसतच नाही. माझ्याकडे बा संपले माझे 10 मिनिट राहिले. या जगात देव दिसतच नाही हिवरखेडीची माणसं, पण या जगात देव आहे. कशावरून आहे? मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे.
पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या असताना दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच दूध आणि बाळ, बरोबर की नाही. श्रीपती म्हणजे भगवान. हे नाही कळलं तुम्हाला. देव दिसतच जरी नसला तरी पण या जगात देव आहे. कशावरून? भक्तावर संकट आलं की उडी घाली आवचिता, आवचिता, उडी घाली आवचिता, उडी घाली प्रश्न विचारतो. हार्मोनियम वादक भाऊ दादा तुम्हाला, तुम्ही पांडुरंगाला पाहिलंय का? गोंधळून जाऊ नका, जे असं ते सांगा. पांडुरंगाला पाहिलं? मग नाहीये का पांडुरंग या जगात? तुम्ही हनुमंतरायाला पाहिलं का? बाबा बाबा पाहिलं? हनुमंतरायाला पाहिलं? पाहिलं? अरे ठीक आहे ना, मूर्ती पाहिली ठीक आहे, पण हनुमंतरायाला प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं का? नाही पाहिलं. मग नाहीये का हनुमंतराय या जगात? आहेत. या जगात सगळ्या देवांचे अवतार संपलेले आहेत. म्हणजे अवतार कार्य पूर्ण करून त्यांनी अवतार कार्य पूर्ण केलेलं आहे. म्हणजे अवतार आल्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर अवतार कार्य पूर्ण केलेले आहे. पण 7 लोक या जगात अशी करते अमर आहेत. त्यापैकी हा मागचा भाग आहे. अश्वत्थामा बलदेवी असो, हनुमानाशी विभीषण हा, कृपा हा परशुरामस्य सप्तते चिरंजीवीना हा. हनुमंतराय दिसत जरी नसल्या तरी पण या जगात देव आहे. कशावरून? भक्तावर संकट आलं की बरोबर उडी घाली अवचित्ता. उदाहरण, लय मोठं उदाहरण आहे. श्रीमद भागवतामध्ये अशी कथा आहे बघा. नकर स्वस्तान मासादे गजेंद्र विकर्षणी. याचा अर्थ असा होतो, गजेंद्र म्हणजे हत्ती. आपल्या गावठी भाषा सांगतो नाशिक जिल्ह्याच्या. ताट बसा ताट. काय झालं एकदा, हत्तीची बायको हत्ती. आणि हे मी का सांगतो तुम्हाला, देव दिसतच नाही पण भक्तावर संकट आलं की देव बरोबर येतो ना आपल्याला वाचवतो. आणि म्हणून उदाहरण आहे, हत्तीची बायको हत्ती आणि हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. कोण? छोटा. तुम्हाला हसू येईल पण हसा काय अडचण आहे. हत्तीची बायको हत्ती आणि हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. असे 3 जण पाण्यात आंघोळ करीत होते. इकडे बघा, असे 3 जण पाण्यात सरोवरात आंघोळ करीत होते. तेवढ्या हत्तीचा पाय धरला मगरीनं. असा आरडायचा हत्ती, वाचवा मेलो, वाचवा मेलो, वाचवा मेलो. मोठ्याने आरडायचा. तो छोटा हत्ती बाहेर पडला पाण्याच्या, गेला बाहेर पडून. ती हत्ती नाही बाहेर पडली. तो हत्ती रागावला. हत्ती म्हणला, अरे कर्ज काढून तुला शिकवलं मी. नेमिनातलं ऍडमिशन घ्या म्हणला, तिथं घेतलं. तिथून काढा म्हणला नाशिकच्या केटीएचएमला घ्या म्हणला, तिथं घेतलं. तिथून काढा म्हणला भोसला मिलिटरीला घ्या म्हणला, तिथं घेतलं. तिथून काढा म्हणला के वागला घ्या म्हणला, तिथं घेतलं. अरे अजून व्याजाचे पैसे फेडतोय मी आणि तुम्हाला सोडून चालला. तो म्हणला, ओ हत्ती पप्पा, ते तुमचं काम होतं, तुमचं कर्तव्य तुम्ही केलं, तुमचं तुम्ही निस्तारा, मी चाललो. गेला निघून तो छोटा हत्ती. आणि मग हत्तीने इकडे पाहिलं, तू तर माझी बायको. ती म्हणली, तुमच्या तुम्ही पहा, मी चालले. तो म्हटलं, अगं इंस्टाग्रामला आपली ओळख जाते. आठवतो तुला? तो 3दा मला ब्लॉक केलं होतं. मी मित्राच्या अकाउंटवरून मेसेज करून तुला फॉलो करून मी आपलं लग्न झालं, तू मला सोडून चालली. ती म्हटली, इंस्टाग्रामचा प्रेम खोटं राहतो. काय म्हणते? गेले निघून. एकटाच उरला. दृष्टांत आपल्यासाठीचे फक्त हत्तीचं कुटुंबामध्ये घातलं होतं. असं आहे का नाही? असा रडला हत्ती एकटा दादा. आणि मनाच्या मनात रडून म्हटला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. कोण बायकून कोण पोरगण कोण कोणाचं आहे का नाही? नको म्हटले. रडायला लागला हत्ती. आणि समोर कमळाचं फुल होतं. इकडे बा, ते उपटलं, ते तोडलं ती कमळाचं फुल आणि त्याच्याकडे पाहिलं, आकाश मार्गाने फेकलं. मोठ्याने ओरडला,
घे. जो कोणी असेल त्याने जर मला या संकटामधून वाचवलं तर माझं सगळं उरलेलं आयुष्य मी त्याच्या नामस्मरणात घालवेन. तेवढ्यात भगवान विष्णू माझ्याकडे बघा, तेवढ्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी गप्पा मारित होते वैकुंठात. मी करत होतो त्यांच्या मागे आणि ते कमळाचं फूल पायावर येऊन पडलं आणि भगवान चपापले. डोळे मिटले भगवंताने आणि डोळे मिटल्यानंतर अंतर्दृष्टीने पाहिलं कोण माझा भक्त आहे. आणि मग पाहिलं की गजेंद्र नावाचा भक्त संकटात आहे. भगवान लगेच धावले. तेवढ्यात लक्ष्मी लगेच माग. ही परंपरा तेव्हापासून आहे. ही परंपरा तेव्हापासून आहे. विष्णूची आंघोळ झाली, विष्णू शर्ट घालायला लागला का लक्ष्मी लगेच लग्न करायचं चालला येतात कलवरी. वर 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 इकडे. अजिबात आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारायचे नाही तुम्ही कुठे चालले म्हणून. ही हटकन आहे, ती नाट आहे. अजून जुन्या म्हाताऱ्या बायांची सोय नाही. म्हाताऱ्या बाबांना विचारायची कुठे चालली. कधी विचारलं का तुम्हाला आईनं कुठे चालली म्हणून? विचारायची सोय नाही. विचारायला गेलं तर मात्र काठी फेकून आणतो काय. मग अजूनही काय की म्हाताऱ्या बाबा लय डेंजर. पोरं थरथर कापत लाटला कापत सुनबाई तर पुढे जात नाही, म्हातारी तर पुढे जात नाही. म्हातारीचं जर काही काम असलं ना बाबाकडं तर म्हातारी सुनबाईला पुढे करते. तुला माहिती काठी बसते तिच्या बसत थरा थरा लाटलाटा कापतात अजून काही काही म्हातारे बाबा. आहे का नाही? हा कोण म्हणले आहे का नाही? काय करायचं काय आहे का नाही? भगवान अजिबात कोणी विचारायचं नाही कुठे चालले म्हणून. ही नाट आहे, ती हटकन आहे. भगवान धावले. लक्ष्मी म्हणली का हो कुठे चालले? भगवान सांगणार ते लक्ष्मी माझा हत्ती नावाचा भक्त संकटामध्ये आहे, त्याला सोडवायला चाललोय. पण ह बोलले तेव्हा लक्ष्मीच्या जवळ होते, ती बोलले तेव्हा हत्तीच्या जवळ आले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. इतक्या जोरात आले आणि वाचवलं कनवाळू कृपाळू भक्ता. उदारा पांडुरंगा. बरं देवाला शरण का जायचंय? हा देह काळाचा आहे. देह हे काळाचे धर कुबेराचे. हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 80. हे बा सगळे माणसं या मृत्यूलोकात जन्माला आलेले आपण सगळे माणसं प्रवासी आहोत आणि प्रवासाचा नियम आहे प्रवास तिकीट जिथं संपलं तिथं उतरायचं. लासलगावच्या बस स्टँडवरती लाल गाडी उभी होती आणि गाडी नाशिकला चालली होती. 5 मिनिटं गाडी निघायला वेळ होती. काही माणसं गाडीत चढत होते, काही गाडीतले खाली उतरत होते. गाडी तिकून आली होती चांदोडून आहे का नाही, अशी लासलगाव मार्गे नाशिकला निघाली होती. तर काही माणसं वरती चढत होते, काही खाली उतरत होते. 5 मिनिटाने बेल झाली, गाडी निघाली. तेवढ्यात कंडक्टर आले. तिकीट एक विंचू द्या. बरोबर. तिकीट एक नैताळे द्या. हो हो. तिकीट एक सायकडा द्या, आपलं चांदोरी द्या. हो हो. तिकीट एक लाखलगाव द्या. हो हो. तिकीट एक नांदूर नाका. बरोबर. तिकीट एक शिवेस बस स्टँड. गाडी निघाली. आता गाडी नांदूर नाक्याला आल्यानंतर नांदूर नाक्यावाल्यांनीच उतरायचं. त्यांचा प्रवास संपलाय. सीबीएस वाल्यांचा प्रवास बाकी आहे. गाडी आहे का नाही, गाडी नाशिकला पोहोचल्यावर पंचवटीमध्ये पंचवटीवाल्यांनीच उतरायचं. त्यांचं तिकीट संपलंय. सीबीएस वाल्यांचा बाकी आहे. तसं कालपर्यंत या जगात अनेक लोक गेले, त्यांचा प्रवास संपला. आपला प्रवास अजून बाकी आहे. कदाचित तो आज रात्री सुद्धा संपू शकतो, उद्या सकाळी संपू शकतो. अटॅकच्या रूपानं, कॅन्सरच्या रूपानं, व्यसनाच्या रूपानं, वेगवेगळ्या कारणाने संपू शकतो. म्हणून जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचा दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. देह ही काळाचे, धन म्हणजे पैसा कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे विठोबा.
सगळ्या माझ्या आई बहिणी वडीलधारी टाळकरी माळकरी गायक वादक आदरणीय गावचं भजनी मंडळ आणि तरुण मित्रमंडळी या सर्वांनी मिळून सगळं गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. गोड नियोजन आहे, साऊंड सिस्टीम तर अतिशय गोड आहे. काय बोलायचं तुम्हाला, खूप भारी ऑपरेटिंग चांगली आहे. फक्त आता काय करा, उद्यापासून एक गायक मंडळींच्या माईक लक्ष देत जा, कारण त्या बिचाऱ्यांमुळे आमचं कीर्तन असतं. छान, तुम्हाला धन्यवाद. आणि सगळे टाळकरी गावातली चांगली माणसं आहेत, फार एकापेक्षा एक आहेत. हे तरुण मित्र हे तरुण बाळ, हे लहान लहान बाळ जर इतक्या वयात अशी इतके हुशार आहेत, तर हे जेव्हा माझ्या वयात येतील 34-35 त्या काळात यांचं काय होईल. खूप चांगले आणि कुठच्या कुठे जाऊन हे पोचतील. असा काळ येईल या पोरांचा एक दिवस, यांचा कोणीच हात धरणार नाही, यांचे पायच धरतील लोक. असा काळ येईल. म्हणून ते कोण कोण उभे त्यांचे आई वडील कुठे कुठे बसलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आई भाऊ दादा, त्यांचे वडील आणि आई या सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. वल्लीच काठी वाकत असती, वाळलेली काठी मोडत असती. त्यामुळे या वयात संस्कार लागणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्ही तुमच्या बाळांना लावताय अशी अपेक्षा आहे. कार्यक्रम संपलाय. 4 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. त्यातली पहिली गोष्ट, श्रीमंतीचा अजिबात गर्व होऊन देऊ नका. 1. विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन देऊ नका. सौंदर्याचा तर अजिबात गर्व होऊन देऊ नका. कधीच कोणाशी वैर ठेवू नका. लई कोणाच्या जवळ जाऊ नका. युवरखेड्याची माणसं इकडे पहा, सगळ्या बाया पोरी पोरं सगळे दादा इकडे पहा, सगळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका. लई जवळ जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमचे वाढीत पडाल. या कलियुगाचा वारा असा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. आपलं वाटोळ करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारी माणसं बाहेरची नसतात, आपल्या आजूबाजूचीच असतात. ज्यांच्यावर तुम्ही अति विश्वास ठेवता तेच लोक गोड बोलून तुमचा घात करीत असतात. त्याच्यामुळे लय जवळ कोणाच्या जायचं नाही. याला इतिहास आहे माझ्याकडे. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं त्यांच्या घरातले 3 जण होते. त्यांच्या बायकोचे 2 भाऊ, गणोजी आणि कान्होजी, आणि त्यांची सावत्र आई सखी आई नव्हती महाराजांना. सईबाई, छत्रपती संभाजी राजा 2.5 वर्षाच्या असताना सईबाई वारल्या होत्या. त्यामुळे आई नव्हती सखी, सावत्र आई आणि बायकोचे 2 भाऊ, या 3 लोकांनी मिळून संभाजी महाराजांचा घात केला होता. किती नीच आणि नास्तिक वागतात आपल्या आजूबाजूची माणसं. त्याच्यामुळे लय जवळ जाऊ नका. लय जवळ जाल तर लय रडाल. तुम्ही जर एखाद्याच्या लय जवळ गेले दादा तर तो तुमची लायकी काढीत असतो, लय लांब राहिले तर तो तुम्हाला वाढीत टाकीत असतो. त्याच्यामुळे जुन्या लोकांची म्हणे, दुरून डोंगर साजरे है की नाही. डोंगर लांबूनच पाहिजे, छान दिसतो. चंद्रेश्वरीगड छान दिसतो, वा है की नाही. इकडे तळेगावचा अंगठा डोंगर भारी दिसतो, वा वा छान. अगस्ती किल्ला 1 नंबर, वा. जवळ गेलं का सारे डबाबडी, अरे राम काल आलो इथं, है की नाही. त्याच्यामुळे लय जवळ जायचं नाही, लय लांब कोणाच्या जायचं नाही. दुरून डोंगर साजरे असं राहा. हे पहा, गाढवाला तुम्ही किती जरी जीव लावला तरी तो लातच मारतो. कुत्र्याला किती सांभाळा तरी तो चावतोच. कोळसा किती उघडा तो काळाच राहतो. तसे आपल्या आजूबाजूला काही काही ठक आहेत, त्यांच्यावर तुम्ही किती प्रेम करा, त्यांना तुम्ही किती जीव लावा, ते त्यांची लायकी दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला तुकाराम महाराजांचा प्रमाण याला. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू एकदाच नांगी मारतो आम्हाला पडेल, पण हे आजूबाजूचे जे असतात ना आपल्या, ते पावली नांग्या मारून आपल्याला माग खेचतात आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांपासून सावध राहा, कायम सांभाळून राहा, कायम समाधान राहा. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे काय? पन्हाळ्याचे समाधान महाराज नाही. समाधान म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, कायम समाधानी राहा. या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका. आपल्यापेक्षा लय लोक श्रीमंत आहेत. वेळ प्रत्येकाची येते. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला माझं आव्हान आहे आणि सगळ्या पाहुण्यांना माझं वंदन आहे. इकडे बा, जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, मागे एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं की गरज संपूर्ण वैद्य म्हणून, अशी जे राहतात ना दादा, त्यांची किंमत सध्या समाजात जास्त आहे. पण त्यांना ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक नाही एक दिवस ते उघड होतच, आणि असं उघड होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पस्तावा. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका. आणि घाईघाई आठवड्यात शेवटचं वाक्य, वेळ प्रत्येकाची येते,
हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात, कधीच वर्ग कमी समजायचं आहे. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. आपल्या हिवरखेड्याची एखादी मुलगी, काय आडनाव या गावात जास्त, शिंदे, आपल्या हिवरखेड्याच्या शिंद्यांची एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली. तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी लग्नाच्या वयात आहे, शिक्षणामुळे लग्न लांबलं, आता शिक्षण झालं, लग्नाच्या वयात आहे, आता अधिक मासही सुरू आहे, आता एखादा चांगला पोरगा पाहू आणि अधिक मास संपलं की दोघांचं लग्न लावून देऊ. जून महिन्यात तारखा निघालेल्या आहेत, दोघांचं लग्न लावून देऊ. आणि म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी शिंदेंनी काय केलं, 2026 मधल्या मे महिन्यामध्ये त्या पुरीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सर्टिफिकेट जर असं लिहिलं असेल की या मुलीचं लग्न 2028 मधल्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या पुरीच्या वडिलांनी 2026 आणि 27 मध्ये कितीही पोरं पाहू द्या, ते लग्न जमणार नाही. काही ना काही अडचणी, देवकी येतील, नाडी येतील, गोत्र येतील, एखादा भाऊबंद आडवं येईल, किंवा तिला तो आवडत त्याला ती आवडणार नाही, किंवा ती गुरु बिरू ते राहते ते काय गुरु बिरू ते 8वा 4था 12 असं काहीतरी राहतं ते 14 काय असे काही गुरु आडवे येतील, ते लग्न जमणार नाही, काहीतरी भिसकाड होईल. पण 2027 आणि 26 आणि 27 संपलं आणि 28 साल उजाडलं. 28 जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का शिंद्यांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पुरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. त्याला पुरावे येत ना आपल्याला, तशी काय बोलायचं. तो का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेळ, ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. वेळ येऊ द्या, प्रत्येकाची वेळ येणार आहे. कधी श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका, विधवतेचा अजिबात गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका. एवढं बोलतो आणि थांबतो. निवृत्ती ज्ञानदेव सर्व निवृत्ती ज्ञानदेव सोपान